यांना निनावी एक धमकीपत्र आले असून यात 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे। तर त्याचबरोबर तांबेंसह मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या धमकीपत्राने एकच खळबळ उडाली असून शिर्डी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची होणारी लूट लक्षात घेता विश्वस्त मंडळाने पोलिसांच्या मदतीने पाकिटमारीवर चांगलाच आळा घातला आहे। त्याचबरोबर भाविकांची लूट करणाऱ्या टोळ्यांना देखील पायाबंद घातल्याने सध्या विश्वस्त मंडळ चांगलेच चर्चेत आहे। मागील काही दिवसांपासून विश्वस्त सचिन तांबे यांनी देखील पोलिसांच्या मदतीने स्वतः लक्ष देऊन पाकिटमारी काही प्रमाणात आटोक्यात आणली आहे। मंदिरात देखील अशा व्यक्तींवर जातीने लक्ष दिले जात असून अपप्रवृत्तींना आळा घातला जातोय। त्यामुळेच अशा प्रकारे धमकीचे पत्र आले असल्याचे विश्वस्त सचिन तांबे यांनी SP 24 तासशी बोलताना स्पष्ट केले आहे। सदरचं पत्र मला हे मिळाल्यानंतर मी ज्यावेळेस ते वाचलं त्याच्यामध्ये मला व्यक्तिशः त्या ठिकाणी धमकी दिलेली आहे की मंदिर परिसरातून आमचे लोक तुम्ही हटवले आणि हे सगळं जे आहे याला तुम्ही जबाबदार आहात, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांवर आमचं लक्ष आहे आणि आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्यावर हल्ला करू किंवा बॉम्बने उडवून देऊ अशा प्रकारची त्या ठिकाणी मला धमकी दिलेली आहे। परंतु ह्या धमकीला मी कुठल्याही प्रकारचं मानत नाही, कारण की आम्ही जे काम करत आहोत ते साई भक्त यांच्या सुरक्षेसाठी काम करत आहोत। साईबाबांची भक्तांची सुरक्षा ही आम्हाला सर्वप्रथम आहे आणि अशा येणाऱ्या या धमक्यांना आम्ही कुठल्याही प्रकारे भी घालत नाही। याहीपेक्षा पुढे जाऊन सांगाल की आम्ही जी या ठिकाणी साई भक्तांची होणारी पाकिटमारी थांबवलेली आहे आणि साई भक्तांची जी होणारी मंदिर परिसरात लूट आहे ही 100% त्या ठिकाणी थांबवण्याचा आम्ही जो प्रयत्न केला आहे त्यातूनच हा प्रकार झालेला असावा असं मला वाटत आहे। परंतु आगामी काळामध्ये ही मोहीम आणखी तीव्र केली जाईल व साई भक्तांच्या सुरक्षेची कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी तडजोड केले जाणार नाही। अशा प्रकारच्या कितीही धमक्या आल्या तरी आम्ही त्या धमक्यांना भी घालणार नाही, कारण की आम्हाला विश्वास आहे की साईबाबा आमच्या पाठीशी आहे। त्यामुळे ही मोहीम आणखी तीव्रता करून साई भक्तांना अधिकाधिक सुरक्षा या ठिकाणी पुरवून देण्यासाठी किंवा त्यांना प्राधान्य देणार। आता ही धमकी आल्यानंतर खरं तर ह्या धमकीला मी महत्त्व देतच नाही, परंतु तरी देखील एक प्रक्रिया असते म्हणून या ठिकाणी मी आज ते धमकीचं पत्र DYSPशी बोलून या ठिकाणी तक्रार नोंदवत आहे आणि त्याचप्रमाणे ही गोष्ट मी या ठिकाणी या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख SP साहेब यांनाही त्या ठिकाणी कळवलेली आहे। त्याचप्रमाणे संस्थांचे अध्यक्ष यांनाही या ठिकाणी ही कळवलेली आहे आणि सगळ्यांनाच या ठिकाणी याची माहिती दिलेली आहे। आता मी या ठिकाणी त्या विषयावर कारवाई व्हावी किंवा या पाठीमागचे कोण आहेत हे शोधण्यासाठी या ठिकाणी पोलिसांना मी तक्रार अर्ज देत आहे। विश्वस्तांच्या पात्रात मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांना देखील धमकी दिली असून मुले कुठे शाळेत जातात तसेच घरातील सर्व माहिती असल्याचेही लिखाणामध्ये म्हटले गेले आहे। शिर्डी पोलिसात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी एकत्र येत फिर्याद दिली आहे। यावेळी बोलताना राजेंद्र जगताप यांनी अधिक माहिती दिली आहे। मी मंदिर प्रमुख म्हणून जे काम करत असताना ज्या ठिकाणी चांगल्या वाईट साई भक्तांशी संबंध येत असतो आणि मला प्रशासनाने तिथं मंदिर प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिलेली, त्यामुळे तिथं मला मंदिराची जी सुरक्षा व्यवस्था किंवा साई भक्तांना सेवा व सुविधा दर्शन कसे होईल यासाठी मंदिर प्रमुख म्हणून मी माझे सहकारी जबाबदारी पार पडत असताना यात काही समाजकंटकांच्या काही भावना दुखावल्या असल्यामुळे त्याचप्रमाणे काही माझे राजकीय वैमनस्य असल्यामुळे त्यामधून माझ्या नावाला यामध्ये उल्लेख केलेला असावा। त्याचप्रमाणे माझे मुलं शाळेत जाता ते कुठे शाळेत जाता काय जाता असा या पत्रामध्ये उल्लेख असून यामुळे आम्ही आज शिर्डी पोलीस स्टेशनला फिरत दाखवण्यासाठी माननीय विश्वस्त सचिन भाऊ तांबे व आमचे ग्रामस्थ सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे। या सर्व प्रकाराची तपासणी करून शिर्डी पोलिसांनी धमकीचा प्रकार गांभीर्याने घेतला असून याबाबत भांडी कलम 507 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। साईबाबा संस्थांचे विश्वस्त श्री सचिन तांबे यांना धमकीचं पत्र आलेलं असून त्यामध्ये मंदिर प्रमुख जगताप यांचा सुद्धा उल्लेख आहे। त्यामध्ये त्यांना काही पैशाची मागणी केली तसेच इतर धमकीबाबत उल्लेख आहे। या संबंधाने पोलीस स्टेशनला कलम 507 भादवीप्रमाणे दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास करीत आहोत। नाही, पत्रामध्ये जी धमकी आहे ते पत्राचा सविस्तर अभ्यास करून त्याबाबत आपल्याला माहिती दे। सध्या शिर्डी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असून धमकी पत्राने अजूनच त्यात भर टाकली आहे। पत्र जरी निनावी असले तरी दखल घेणे हा सुरक्षिततेचा उपाय आहे। प्रतिनिधी किरण सोनवणेसह दीपाली निर्मळ SP 24 तास शिर्डी।